Hi, hello everyone, and welcome back to Arti's channel. Ruzul, meow, mama. हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही तुमच्या घरी छान मजेत असणार. आपण मजेतच आहो. आणि इकडे आहे रुजुल. रुजुल, हॅलो 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 रुजुल. अरे वा. आणि आता सकाळचे वाजल्यात 8. त्याचसोबत कामाला सुरुवात झाली आहे. आज तर मोसम वेगळंच आहे. जसं वाटत होतं सकाळच नाही झाली आहे, पण घडीचा काटा फिरत असतो आणि त्याच्यामुळे आपल्याला उठायचं असतं. तर चला कामाला सुरुवात करूया. घे बेटा. Nom. तर इथे ना दुपारचा वेळ होता आणि माझ्याकडे थोडा टाईम होता. मी रोज मस्ती पण करत होते आणि मला काही किचनचे कामही करायचे होते. कारण हे ज्यामध्ये मसाले वगैरे ठेवते ना डेली यूजचे, त्याच्यातले मसाले संपले होते. तर ते मला पूर्ण डबा फिल करायचा होता. कारण ते मग वेळेवर जेव्हा बनवायची वेळ येते तेव्हा त्याच्यात मसाल्यांना रात्र डोकं करावं होते. म्हणून मला आठवलं, तर म्हटलं हे सगळं आता याच्यामध्ये भरून घेते. तर याच्यात तिखट हळद सगळं संपलेलं होतं. आणि रुजुल इथे बसलेला सायकलवर, तर त्याच्यासोबतही बोलत आहे मी आणि ते आपलं कामही करत आहे. त्याचसोबत ते जे ब्लू कलरचा डब्बा दिसत आहे ना तुम्हाला, त्याच्यामध्ये ना चणे होते, जे फोडलेले चणे असतात, तुम्हाला माहीत असेल. तर ते ना खूप दिवसापासून त्यामध्ये ठेवले होते. तर ते मी बघत होते की खराब तर नाही झाले. बघायला काहीच खराब नव्हते झाले. थोडेफार खाल्ले पण मी. पण जोपर्यंत मी दुसरं काम, आणि मला असं वाटलं की ते ना चांगलेच आहे. ते बघू शकता माझं तोंडाकडे. तर मी खाऊन पण बघितले 2-4 दाणे. तर मला छान असं वाटलं. पण जेव्हा मी खात होते ना, नंतर जेव्हा ते संपत आले तोंडातले, तेव्हा ते ना मला कडवट लागायला लागलं. तर मग मी खाता हे काम करता विचार केला की नाही, ते टाकूनच द्यावं लागेल. तर तुम्ही बघू शकता डब्बा आतमध्ये ठेवली, पण नंतर मग मी ते टाकून दिले. आणि इथे ना ह्या डब्यामध्ये रुजुलसाठी मी डाळ तांदूळ एकत्र करून ठेवते खिचडी करायला. कारण मग ते ना एकत्र करून ठेवलं की बरं पडते त्याच्यामुळे. तसं एका डब्यात मिक्स करून ठेवून देते. आणि जेव्हाही त्याच्यातलं संपलं की त्यामध्ये डाळ तांदूळ असं मिक्स करून ठेवते. कारण कधी काय होतं ना, रुजुलसोबत पण खिचडी बनवावी लागते मला. तर मग हे असं सोपं पडते, त्याच्यामुळे असं मिक्स करून ठेवून देते. आणि रुजुलची खिचडी तशी गॅसवर रेडी पण झाली आहे, त्याला चारायचं आहे. तर तुम्ही बघू शकता इथे. आणि त्याच्यानंतर मग ना हेच करत होते मी. तर माझ्या तोंडात पूर्ण कडू झालं होतं त्या दाण्यांमुळे. मग आता बघू शकता तुम्ही, तो डब्बा घेतला मी आणि ते सगळं फेकून दिलं. त्याचसोबत तो डब्बा पण वॉश करून ठेवून दिला. म्हटलं दुसऱ्या कोणत्या कामात येईल. कारण मी असा डब्बा रिकामा झाला की तेव्हाच्या तेव्हा वॉश करून घेते. म्हणजे मग ते घाणही होत नाही आणि कुठल्याही कामामध्ये आपल्याला पडते त्यामुळे. आणि माझे केस बघू शकता तुम्ही किती पातळ झाले आहे. पूर्ण स्काल्प दिसते.
पण आता त्याचाही काय उपाय समजत नाही आहे काय करावं. पण तसे दुसरे जे नवीन केस असतात ते आता येतात मला, कारण असे सगळे छोटे छोटे केस उभे उभे होतात डोक्यावर, तर समजून पडते दुसरे नवीन केस येत आहेत बा म्हणून. तर इथे मी हे वॉश करून घेतलं आणि त्याला छान बाहेर ऊन आलं होतं तर वाळत ठेवून दिलं डब्याला, म्हणजे संध्याकाळपर्यंत वाळून जाते. आणि रुजुल इथे ओरडत होता मला बघून की चल तिकडे, नाहीतर मग मला घे. तर मग ना स्थिर बस आता त्याच्यात. हो ओय, एक मिनिट. काय आहे? रुजुल. हाय फ्रेंड्स, गुड इव्हनिंग. तर आता संध्याकाळ झाली आहे, संध्याकाळचे 5 वाजले आहे. त्याचसोबत आम्ही इथे आता मस्त खेळत होतो, मस्ती चालू आहे आमची. आणि बघा त्याच्या डोक्यात आणखी काहीतरी आलं आहे, कारण इथे खाली खेळणे ठेवले त्याचे सगळे टॉईज, तर मला ते दिसत आहेत. अरे बापडे. हॅलो वर, हॅलो 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 रुजुल. अरे बाबा
तर असं सगळं आहे. बाहेर आता हलकं हलकं ऊन आहे. कालपासनं बादलच आहे. ढगाळ वातावरण आहे. माहिती नाही यावर्षीचं वातावरणच काय कळत नाही. त्याचसोबत उद्याची आहे मकर संक्रांत, तर त्याची पण थोडीफार तयारी बाकी आहे. बघत्यास पॉसिबल झालं तर तिळगुळ बनवून ठेवेल मी, कारण मग उद्या तर यांचं ऑफिस आहे, यांना काय ऑफ नसते. तर ते सगळं बघते आज रात्री जमलं तर, कारण याच्यासोबत तर करणं काही पॉसिबलच नाही आहे त्याच्यामुळे. तर चला बघू आता जे काही आहे घरातील. तर सगळे संध्याकाळचे जे काम आहे ते आवरून झाली आहे. कपडे ठेवणे हे ते सगळं आता फक्त त्याच्यासोबत खेळायचं आणि मग याचं जेवण खावण मग झोपणार. हा हे सगळं आहे.